सुमित, भरत, तुम्ही जे वारंवार विश्लेषण करतायत आणि कपिल सिब्बल यांनी जो काही युक्तिवाद केलाय त्याची सगळी माहिती देताय, त्यामध्ये वारंवार समोर येतंय की ठाकरे गटाच्या बाजूनं हे सगळं प्रकरण झुकतंय का काय असं वाटायला लागलं। यामुळे शिंदेंची आणि त्यांच्या आमदारांची अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता दिसते, धाकधूक देखील वाढण्याची शक्यता दिसते। भरत, खरं तर सुमित, एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। राजकारण आणि त्यावरती आधारित काही मुद्दे जे आहेत ते शक्यतांवरती आधारित असतात। त्यामुळेच आता हे जे प्रकरण आहे, हे ज्या पद्धतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, या युक्तिवादाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं टेन्शन खरं तर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल जोरदारपणे बाजू मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती प्रेक्षकांना सांगणंही तितकंच गरजेचं आहे की आता ज्या पद्धतीने ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत, अजून एकनाथ शिंदे यांच्या बाजूचा युक्तिवाद बाकी आहे, निवडणूक आयोगाच्या वतीने केला जाणारा युक्तिवाद बाकी आहे, विधानसभा अध्यक्षांच्या वतीने केला जाणारा युक्तिवाद बाकी आहे। आता राज्यपालांचा संदर्भ या प्रकरणात आल्यानं राज्यपालांच्या वतीनेही केला जाणारा युक्तिवाद या सगळ्या प्रकरणामध्ये बाकी आहे। त्यामुळे अजून तरी सध्या असं स्पष्टपणाने म्हणता येणार नाही। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घटनात्मक मूल्यांचा संदर्भ देत लोकशाहीची जी उज्ज्वल परंपरा आहे, लोकशाही मूल्य जपण्यासाठी जी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला साथ घातलेली आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचाच जो संदर्भ आहे तो या ठिकाणी आहे आणि खरं तर घटनात्मक मूल्यांचा संदर्भ आणि आधार घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टालाही एक प्रकारे भावनिकदृष्ट्या कात्रीत पकडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर खरं तर आपण राजकीय नेत्यांच्या देहबोलीचा जर विचार केला, त्याचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणाने जाणवताना पाहायला मिळतील। त्यातला पहिला मुद्दा आहे की संजय राऊत यांची जी देहबोली आहे, त्यांचा जो आत्मविश्वास आहे, आदित्य ठाकरेंचा आत्मविश्वास आहे, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास आहे, या त्यांच्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय आणि तोच मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने आपण नरेश म्हस्केंची बॉडी लँग्वेज पाहिली किंवा त्यांच्या इतर नेत्यांची जी बॉडी लँग्वेज पाहिली, तर त्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा गेल्या काही दिवसांमध्येच आपण पाहिलं तर त्यावेळी आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून तो चिडचिडेपणा दिसला होता। त्यामुळे या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर खरं तर ही आत्ताची जी सुनावणीची बाजू आहे, पहिली पारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते। त्याचा परिणाम त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांच्या वागण्यावरती, त्यांच्या देहबोलीवरती होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र खरं तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होईल, त्या युक्तिवादामध्ये नेमकं काय समोर येतंय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। सुमित, नक्कीच भरत, जसं तुम्ही म्हणालात की आता शिंदे गटाचा पण युक्तिवाद काय होईल, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद जेव्हा पूर्ण होईल, तसंच निवडणूक आयोग असेल आणि विधानसभेचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या युक्तिवादानंतर नेमकी काय चित्र उभं राहील आणि पारडं नेमकी कोणाकडे झुकतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। भरत, साधारणतः कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद कधीपर्यंत संपू शकतो, तो अंतिम टप्प्यात आल्याचं देखील समजतंय? खरं तर कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद सुरू आहे हा 7 दिवस पूर्ण झालेले आहेत। आज 8वा दिवस आहे। 8व्या दिवशी कपिल सिब्बल युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। कपिल सिब्बल यांनी या आधीच्या सुनावणीमध्ये म्हटलं होतं की मला काही वेळ वाढवून हवा आहे, तो वेळ यासाठीच की त्यांना आणखी काही मुद्दे मांडायचे होते। खरं तर आज ज्या पद्धतीने ते मुद्दे मांडतायत, त्यानुसार जर आपण विचार केला तर कपिल सिब्बल हे आणखी काही संदर्भच देत असल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक युक्तिवादाचा संदर्भ जर आपण पाहिला आणि त्यांचा युक्तिवादातले काही मुद्दे जर आपण बारकाईने पाहिले, तर ज्यावेळेस त्यांचा युक्तिवाद संपण्याच्या मार्गावर असतो, त्यावेळेस कपिल सिब्बल अत्यंत भावनिकरित्या लोकशाही मूल्यांचा संदर्भ देत समोरच्या जे काही न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्तींवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात आणि तीच त्यांची जमेची बाजू आहे। खरं तर आता जे त्या पद्धतीने युक्तिवाद करतायत, काही संदर्भ देतात, त्यामुळे सध्या तरी कपिल सिब्बल यांचा लगेच युक्तिवाद संपेल अशी शक्यता नाही। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आणखी काही वेळ चालू शकतो। त्यानंतर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर एकनाथ शिंदे यांच्या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत जे ठाकरेंचे वकील आहेत त्यांच्याकडूनही युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या टीमचा युक्तिवाद झाल्यानंतर
एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होईल। मनिंदर सिंग जे आहेत ज्येष्ठ वकील त्यांच्या ते एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद करतील। त्यानंतर निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे सध्या तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, त्यांचा जो टेम्पो प्रत्येक सुनावणीमध्ये जर आपण त्यांची प्रत्येक केस जर बारकाईने पाहिली तर ज्या पद्धतीने ते संदर्भ देतात, संदर्भ दिल्यानंतर काही मुद्दे फॅक्च्युअल गोष्टी त्या ठिकाणी कागदपत्र सादर करतात आणि या सगळ्यानंतर कपिल सिब्बल